आजकाल लहान मुलांच्या टिफिनच्या बाबतीत इतक्या फरमाईशी असतात ना, काही विचारूच नका. माझ्या लाडूबाईला वाटाण्याची भाजी न्यायची होती टिफिनला, पण मी रात्री वाटाणे भिजत घालायलाच विसरले आणि सकाळी तिला उठून विचारलं, "बटाट्याची भाजी नेतेस का?" तर ती म्हणाली, "मला मसूर डाळीची भाजी दे." मग काय, लाडूबाईंची फरमाईश तर पूर्ण करायलाच पाहिजे. म्हटलं, आता हिला ही मसूर डाळीची भाजी बनवून देऊयास. मग त्यासाठी गॅसवरती भांडं ठेवलं. 2-3 चमचे तेल, अर्धा चमचा जिरा, अर्धा चमचा मोहरी, 2 बारीक चिरलेले कांदे, 1 हिरवी मिरची, कढीपत्ता टाकला, चवीनुसार मीठ टाकून कांदा थोडाफार भाजून घ्यायचा. त्याच्यामध्ये थोडी ठेचलेली लसूणसुद्धा टाकली. कांदा व्यवस्थित भाजला की त्याच्यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून टाकला. टोमॅटोसुद्धा फोडणीत व्यवस्थित भाजून घ्यायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि अगदी थोडं तिखट टाकलं, कारण लाडूबाई माझी जास्त तिखट खात नाही. मग काय, एक 15 मिनटं भिजवलेली मसूर डाळ टाकली, व्यवस्थित परतून घेतली. ओली कोथिंबीर टाकली आणि अगदी 2 ते 3 चमचे पाणी टाकून झाकण ठेवून लो फ्लेमवरती भाजी शिजवून घेतली. आणि पाहू शकता, छान मसूर डाळीची भाजी तयार आहे. नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.